तर शहरामध्ये आपलं प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याच्या उद्देशाने आपण कशा प्रकारे सर्वे करत आहोत आणि त्याचा कशा प्रकारे एकूणच शहराला लाभ होणार आहे आणि प्रॉपर्टीचं कसं मेजरमेंट केलं जाणार? आपल्या शहरामध्ये प्रॉपर्टी टॅक्सेशनमध्ये काही आपली प्रॉपर्टीज आहे जे आमचे प्रॉपर्टी टॅक्समधून सुटली होती असा एकंदरीत आमचा असा एक अनुभव होता. म्हणून आपण अनअसेस प्रॉपर्टीजला संपवून त्यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये आणण्यासाठी जवळपास 7 ते 8 महिन्यापासून एक सर्वे सुरुवात केली. पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड ट्रुथिंग करून प्रत्येक ग्राउंडवर जाऊन प्रत्येक प्रॉपर्टीला युनिक प्रॉपर्टी ID देणे, जे आपले प्रॉपर्टी टॅक्स नेटमध्ये नाही आहे असं अनअसेस प्रॉपर्टीला शोधून घेणे आणि आजपासून आपण त्याच्या ड्रोन मॅपिंगसुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये जवळपास 2 लाखपेक्षा जास्त प्रॉपर्टीज असे आहे जे अनअसेस प्रॉपर्टीज आहे, ज्यांना आपण याचे पुढे SR1 त्यांच्या जनरेट करून SR2 करून त्यांना डिमांड आपण जनरेट करणार आहोत आणि त्यांच्या मार्फत डेफिनेटली महानगरपालिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि हे सर्व प्रॉपर्टीजला आपल्याला आमचे प्रॉपर्टी टॅक्स नेटमध्ये इन्क्लूड करण्याचा याच्यामध्ये मदत होणार आहे. याचे व्यतिरिक्त बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम, ऑनलाईन सिस्टम डायरेक्टली त्यातून आपला प्रॉपर्टी टॅक्सचा SR1 जनरेट करणे, IGRचा जे आपला सिस्टम आहे त्याच्याशी आपला सिस्टम संलग्न करून त्याच्या मार्फत खरेदी विक्री व्यवहार एकदा झाला की लगेच त्याच्या SR1 ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे. बिल्डिंग परमिशनने कम्प्लिशन सर्टिफिकेट दिला की त्याच्या SR1 सुद्धा ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे. याची मागची कल्पना एवढीच आहे की कोणता पण प्रॉपर्टी एखाद्या वेळी फिजिकली आपला इन एक्झिस्टन्स तर त्याचा प्रॉपर्टी टॅक्सेशन सुरुवात झाली पाहिजे. सर, या म्हणजे किती रेव्हेन्यू वाढू शकते महापालिकेचा? आणि दुसरं यालाच अनुसरून दुसरा प्रश्न होता की जे शहरातील अनधिकृत बांधकाम असतील किंवा नद्यांमध्ये होणारं हे असेल, राडारोडा टाकण्याचा प्रकार असेल, यावरही असं ड्रोनच्या माध्यमातून काही वॉच ठेवलं जाणार? 100%. तर या ड्रोनचे मार्फत इलिगल बांधकाम पासून ब्लू लाईन मध्ये आपल्याला झालेले काही बांधकाम, ब्लू लाईन मध्ये टाकलेला राडारोडा, त्यापासून आपला इव्हन होर्डिंगच्या संदर्भातला म्हणजे तो आपला जे ॲक्युरेसी जे ड्रोन आपली इमेजची आहे ते 5 सेंटीमीटरपर्यंतची आपली ॲक्युरेसी आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट, मॅनहोल, होर्डिंग सगळं काय आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉपर्टी दिसू शकतात. स्मार्ट सिटीमध्ये एटॉसचे मार्फत जे आपला एक प्रोजेक्ट करण्यात आला होता ज्याच्यामध्ये लायडार सर्वे करण्यात आला होता. लायडार सर्वे म्हणजे तुमचं असं व्हर्टिकल एलिव्हेशन आपल्याला दिसतात, ड्रोनमध्ये तुमचं असं हॉरिझॉन्टल एलिव्हेशन आपल्याला दिसतात. तर त्या दोघांची सुद्धा सांगड घालून आपण एक कन्व्हर्जन्स करून असं पोर्टल तयार करणार आहोत. एखाद्या प्रॉपर्टीला तुम्ही जर क्लिक केला की तुम्हाला ड्रोनचा इमेज पण दिसणार, व्हर्टिकल एलिव्हेशन लायडारचं सुद्धा दिसणार, जेणेकरून भविष्याच्या काळामध्ये एखाद्या प्रॉपर्टीला जर आम्ही 3 मजला इमारतीची परवानगी दिली असेल आणि त्यांनी जर 4 मजला बनवला असेल तर आपल्याला लायडार सर्वेमध्ये कळू शकतं. असाच एखादा प्रॉपर्टीचा फुटप्रिंट आम्ही 800 स्क्वेअर फीटची परवानगी दिली, मात्र त्यांनी 2000 स्क्वेअर फीट केला तर त्या फुटप्रिंट सुद्धा आम्हाला दरवर्षी जे आम्ही ड्रोन सर्वे करणार आहोत त्यातून आपल्याला कळू शकतंय. तर माझी सर्व शहरवासियांना विनंती राहील की त्यांनी आपला बिल्डिंग परमिशन घेऊन लीगल बांधकाम करावं आणि याचे पुढे आम्ही जे सर्व आपले हे जे अनअसेस्ड जे आपली प्रॉपर्टीज आहे त्यांना आपण प्रॉपर्टी टॅक्स नेटमध्ये इन्क्लूड करणार आहोत. सर, महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांवर आरोप करण्यात आला की त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे का आणि काय निष्पन्न झालं? याच्यामध्ये आपण स्पेशल ऑडिट साठी इंटरनल ऑडिटर जे आमचे असतात त्यांच्या मार्फत एक चौकशी ऑलरेडी नेमली आहे. त्यांना जवळपास 10 ते 15 दिवसाचा आम्ही वेळ दिला आहे. ती चौकशी रिपोर्ट आल्यानंतर जे काही रिक्सर त्याच्यामध्ये जर काही आपल्याला उणीवा, काही गॅप्स, काही ओमिशन कमिशन दिसला त्याप्रमाणे याच्यामध्ये कारवाई करण्यात येणार आहे. सर, आरोग्य म्हणजे खात्यातील म्हणजे टेंडरच्या विषयी काही ईडीचं नोटीस वगैरे आलं आहे का गुन्हा दाखल करण्यासाठी? रयत विद्यार्थी परिषदेला एक आलेलं आहे. माझेपर्यंत अजून नाही आलाय. मी पण आज बातमी वाचली आहे. आमच्याकडे ऑफिशियल कम्युनिकेशन आला की आम्ही तुम्हाला काही कळू शकतो त्याच्यामध्ये. सर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आपल्या शाळा आहेत, प्राथमिक आहे, पण तिथं शिक्षक कमी आहे आणि तुम्ही जे आव्हान केलं होतं की बाबा विद्यार्थी जे आपल्याकडे येतात त्यांना चांगलं आपण शिक्षण देऊ, तर तुमच्या आव्हानाला अनुसरून बरेच पालकांनी जवळजवळ एका तुकडीमध्ये 100च्या अधिक आहेत पण शिक्षक नाही. शिक्षकमुळे चिखलीमधलीच मुलांची शाळा आहे, अक्षरशः फक्त तिथं 4 ते 5 शिक्षक आहेत. फेर तर त्याच्यामध्ये काही जे आपलं शासनाचे मार्फत पवित्र पोर्टलचे मार्फत काही शिक्षकला घ्यायचा आपला याच्यामध्ये मुद्दा होता. मागच्या वर्षी काही माध्यमिकच्यासाठी आपण पवित्र पोर्टलचे मार्फत परमनंट शिक्षक घेतले, यावर्षी आपण प्राथमिकसाठी सुद्धा घेणार आहोत. याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी आपण काही टेम्पररी शिक्षकांना घेतला होता, त्याच्यामध्ये आपण त्यांचा रिऑर्डर करताना काही लोक त्याच्यामध्ये कोर्टामध्ये गेले, कोर्टामध्ये गेल्यानंतर काही त्याच्यामध्ये वेळ गेला, पण आता आमचा ते टेम्पररी शिक्षक घेण्याचा ऑलरेडी सगळा काही रेडी आहे. आय थिंक येत्या 1 आठवड्यामध्ये ते त्यांची शाळामध्ये हजर होते. शहरामध्ये आपण जर बघितलं तर मोठे रस्ते बनवलेले आहेत, मात्र जुन्या गाड्यांचा तिथं बाजार थाटलेला पाहायला मिळतो. याच्यावरती काय कारवाई होणार?
आता आय थिंक ही जे कारवाई आहे ते पोलीस विभागाच्या सोबत अंमली घ्यावी लागणार आहे. दोन्ही विभागाचा याच्यामध्ये जबाबदारीचा समावेश आहे. तुमच्या सजेशनप्रमाणे त्याच्यामध्ये दोन्ही विभाग मिळून आपण कारवाई घेऊ याच्यामध्ये. सर माझा मगाशी प्रश्न राहतो त्यात ईडीच्या जो नोटीसमध्ये आपण काही इनिशिएटिव्ह घेणार आहात का त्याच्यामध्ये स्वतः पालिका? आधी माझ्याकडे एकदा ऑफिशियली येऊ द्या. आज रोजी कॉमेंट करण्यामध्ये बेस्ड ऑन न्यूजपेपर रिपोर्ट इट डझंट मेक सेन्स. सर आणि वाकडचा जो TDR जो प्रकरण होतं त्यात काय सूचना आल्या राज्य सरकारच्या? राज्य शासनाला आपण जे सगळं ते प्रकरण होतं त्याच्यामध्ये राज्य शासनाला जे काही आपली वस्तुस्थिती आहे ते राज्य शासनाला कळवण्यात आली होती. त्याच्यानंतर राज्य शासनाने साधारण तो प्रकरण योग्य आहे अशा प्रकारच्या राज्य शासनाच्या तर्फे कम्युनिकेशन मला आहे. आणि त्याच्यामध्ये काही जे आपला एम्युनिटीमध्ये काही मुव्हेबल आयटम होते त्या मुव्हेबल आयटमला कमी करून एक रिअग्रीमेंट करून विकसकाच्या सोबत काम पुढे सुरू करण्याचा राज्य शासन निर्देश आहे. त्याप्रमाणे आपली कारवाई सुरू आहे. पण सर रेट तोच आहे की रेट कमी जास्त झालेला आहे? रेट मुव्हेबल आयटम थोडा कमी झाले म्हणून थोडा कमी झालेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील खोदकाम करून फुटपाथ तिथं काही खड्डे केलेले, पण खड्डे झाले, खड्डे पाण्याने भरतात, पण ते तिथं जर वृक्षाचं जर लवकरात लवकर जर केलं तर चांगला उपक्रम हा आपल्या हे होईल. साधारण एक पाटील नगर करतो ब्रीफ करतो तुम्हाला. आज तो सांगायचा राहिला तुम्हाला, आज खरं ते सांगायचं होतं. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांचे निर्देशाप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये बॅम्बू प्लांटेशन चांगल्या रीतीने करावं असं माननीय मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश आहे. म्हणून आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 1 लाख बॅम्बू प्लांटेशनची आजपासून सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये रोडचे शेजारी आपण बॅम्बू प्लांटेशन घेतो आहे. त्याचा 2 आपला हेतू आहे. एक तर पायी चालणारे लोकांना सावली व्हावी, दुसरा बॅम्बूचे मुळे लोकल बायोडायव्हर्सिटी जे आपले पक्षी आणि बर्ड्स असतात त्यांना एक वाव भेटतो. दुसरा बॅम्बूचा फायदा असा पण आहे की रोड शोल्डरला जे माती राहतात जे की असं उडून जातात आणि त्याच्यामुळे PM 2.5 PM 10चं नुकसान होतो, त्याला आपल्याला कुठेतरी अरेस्ट करता यावा. याच्या व्यतिरिक्त सोशल फॉरेस्ट्रीच्या सोबत आणि आर्मी एस्टॅब्लिशमेंटच्या सोबत जसं मागच्या वर्षी आपण दिघी आणि देहूला जवळपास 1 लाख झाडांचं प्लांटेशन केलं होतं, तसंच प्लांटेशन या बॅम्बूच्या व्यतिरिक्त आम्ही सोशल फॉरेस्ट्रीच्या मार्फत आर्मी, दिघी, देहू, CME त्यांच्यासोबत त्यांची जमिनीवर सुद्धा अजून 1 लाख झाडांचा प्लांटेशन असं जवळपास 2 ते 2.5 लाखांचा झाडांचा प्लांटेशनचा यावर्षीचा मुद्दा आहे. विशेष एक तुम्हाला सांगायचं आहे, जे आपले नवीन एरियाज आहे, समजा वाकडचा भाग आहे काय, तातवडे, किवडे, दुरुळगाव, मोशी नाही आपला चरोली, त्या ठिकाणी साधारण थोडा आपला प्लांटची डेन्सिटी, ट्रीजची डेन्सिटी कमी आहे. आम्ही निर्णय असा घेतला आहे, जे आपली संपूर्ण जे आपण DP रोड मोठ्या प्रमाणाचे आपण DP रोड यावर्षी घेतोय, 44 DP रोड घेतोय. प्रत्येक DP रोडला आम्ही विशेष नियोजन ट्री प्लांटेशनचा करतोय, मधले डिवायडरला सुद्धा आणि आपल्या फुटपाथला सुद्धा. जे तुम्ही खड्डे बघितले ते खड्डेचा नियोजनच ते आहे की आत्ताचा काळ आहे आपल्या प्लांटेशनचा आणि आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी प्लांटेशन घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी जे आपण करतोय. एक तर चिखलीला जे आपला साने चौकचा एरिया आहे किंवा इतर जे आपले एरियाज आहे, कुदलवाडीमध्ये आता जे आपला एन्क्रोचमेंट रिमूव्हलचं बोलणं झालेलं, कुदलवाडीचा आपला 30 मीटरचा एन्क्रोचमेंट रिमूव्हल झाला. आता याच्या पुढे आम्ही 24 मीटर आणि 18 मीटर पण घेतोय. ते मधला आपला हे सगळं कनेक्शन कुदलवाडीचे आपले झाले की बऱ्यापैकी ट्रॅफिकला डायव्हर्ट होण्यामध्ये याच्यामध्ये मदत होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आता मी DP रोड तुम्हाला म्हटला होता, त्याच्यामध्ये तलवडेची जवळपास 5 DP रोड आहे जे आम्ही घेतोय. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही प्रमाणात लँड ॲक्विजिशनचा मुद्दा होता, तो पण आपण मागे पण एक कॅम्प ठेवला होता, आता पुन्हा आपण एक कॅम्प ठेवतोय. त्याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद आता चांगला भेटतोय. तो आपला एक काम सुरुवात जर झाली तर पुन्हा कॅनबे चौकचा एरिया, साने चौकचा एरिया, हे सगळे जे आपले एरियाज आहे त्यांना थोडासा आपलं डिकंजेस्ट करण्यामध्ये मदत होणार आहे. आज रोजी जे कंजेशन आहे ते मधले DP रोड पूर्ण न झाल्यामुळे प्रत्येक माणसाला त्या चौकाकडे जायची गरज नाही, तरी पण त्याला जावं लागतोय. त्याला आपण ॲड्रेस करण्यामध्ये 100% पाऊल उचलतोय. मागे आपण खूप मोठ्या प्रमाणात कुदलवाडीमध्ये कारवाई केली होती 30 मीटरला. आता आपण पुढची कारवाई 24 मीटर आणि 18 मीटरला 100% ती कारवाई आपण DP रोडची करणार आहोत. नाही ते पण जड वाहतूक काही तिथं थांबत नाही. बघा कसं आहे, आपला शहराचा जे कॅरेक्टर आहे तो मिक्स कॅरेक्टर आहे. म्हणजे आपण इंडस्ट्रियल टाउन म्हणून ज्या अर्थी फेमस आहोत, त्या अर्थी इंडस्ट्रियल टाउनमध्ये जड वाहतूकची जी आपली वर्दळ आहे ते नेहमी आपल्या इंडस्ट्रियल टाउनमध्ये असतो. पण तुमचं जे सजेशन आहे ते थोडासा पोलीस विभागाच्या सोबत सुद्धा RTOच्या सोबत आम्ही चर्चा करू आणि